भारतीय जनता पार्टीच्या एकूणच रोजच्या दिनक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतात, पण आजचा प्रवेश हा एक विशेष प्रवेश आहे आणि त्यामुळेच प्रवेश करणाऱ्या अण्णासाहेब डांगेंनी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना अशी विनंती केली की तुम्ही माझ्या प्रवेशाला असलं पाहिजे। आज सह्याद्रीवर धुवाधार बैठका सुरू आहेत, बहुधा केवळ 15 मिनिटाचा प्रवेश आटपून पुन्हा त्यांना बैठकांना जायचं आहे। बाकी जास्त न बोलता मी इथल्या जुन्या कार्यकर्त्यांना अण्णासाहेब कोण हे सांगण्याची आवश्यकता नाही, पण नवीन जनरेशनला त्यांचा थोडा परिचय व्हावा म्हणून 1 मिनिटात परिचय करून देतो। डॉक्टर अण्णासाहेब उर्फ रामचंद्र महादेव डांगे। अण्णासाहेब हे नाव असलं तरी सुद्धा आप्पा नावाने सगळ्यांना परिचित। 67 पासून जनसंघात सक्रिय, 67 ते 73 6 वर्ष भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष, प्रदेशाचे उपाध्यक्ष, 18 वर्ष विधान परिषद सदस्य, विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेता, विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विरोधी पक्षनेता, 1995 ते 99 मंत्री, आणीबाणीमध्ये 15 महिने कारावास। अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान चौंडी, तिथलं वर्णन अण्णांकडूनच ऐकलं पाहिजे की किती वाईट स्थितीमध्ये ते सगळं घर आणि होतं। त्याचा विकास करण्यासाठी अण्णा तिथे जाऊन राहिले आणि त्या ठिकाणी आज विशेषतः माननीय देवेंद्रजींच्या ह्या रिजीममध्ये, ह्या कालावधीमध्ये कॅबिनेटची मीटिंग ही चौंडीमध्ये झाली, इथपर्यंत मजल झाली। त्याची सुरुवात ही अण्णांनी केली। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डिलीट पण त्यांना मिळाली। त्यांच्याबरोबर त्यांची दोन्ही चिरंजीव प्रवेश करणारे त्यांचाही अर्थात 10 मिनिटात परिचय करून येतो। राजेंद्र रामचंद्र डांगे उर्फे चिमन, विशेषतः भारतीय जनता पार्टीची तरुण पिढी, भारतीय जनता युवा मोर्चाचे ते पदाधिकारी होते, त्यामुळे त्यांना चिमन भाऊ म्हणून ओळखतात। माजी नगराध्यक्ष उरुण ईश्वरपूर, जे आज माननीय देवेंद्रजींनी इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं आहे, त्यात उरुण ईश्वरपूर झालं पाहिजे याची अण्णासाहेब आज मागणी करणार आहेत आणि आपल्याला देवेंद्रजींचा स्वभाव माहिती आहे की ऑन स्पॉट निर्णय आज लगेच सही होईल, त्यामुळे उरुण इस्लामपूर माजी नगराध्यक्ष उरुण ईश्वरपूर, दीनदयाळ स्पिनिंग मिलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, अनेक संस्थांचे संचालक, म्हणजे यांची संस्था जी आहे त्यांच्या फार नाही 42 शाळा आहेत। श्री विश्वनाथ डांगे त्यांचे दुसरे चिरंजीव, हे 3 वेळा नगरसेवक, उरुण ईश्वरपूरचे संस्थापक चेअरमन, सिद्धिविनायक पतसंस्था, अनेक समित्यांवर काम। अण्णांची स्पिनिंग मिल खूप चांगली आहे। मी महाराष्ट्राचा 2दा टेक्सटाईल मिनिस्टर, वस्त्रोद्योग मंत्री होतो। महाराष्ट्रामध्ये ज्या 2-4च स्पिनिंग मिल या प्रॉफिट मध्ये चालल्या, गणपतराव देशमुखांची सांगोला, तसंच अण्णांची चेअरमन जनता सहकारी खरेदी विक्री संघ। मी माननीय रवीजींना, आपल्या प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो, माननीय देवेंद्रजींच्या उपस्थित या तिघांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश व्हावा। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। आपण सोबत त्यांचे काही कार्यकर्ते देखील प्रवेश आहेत, त्यांचं जाग्यावरच बसायचं आहे। आदरणीय सम्राटजी त्यांचं नाव घेतील आणि त्यांचा प्रवेश जाग्यावरच झाला असं घोषित महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते माननीय अण्णासाहेब डांगे यांच्या प्रवेशाच्या किंवा आपण असं म्हणू शकतो घर वापसीच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, माननीय चंद्रकांत दादा पाटीलजी, आपले सन्माननीय आमदार, जिल्ह्याचे अध्यक्ष, प्रदेशाचे पदाधिकारी, अण्णासाहेबांसोबत घर वापसी करणारे आमचे मित्र चिमन डांगेजी, विश्वनाथ डांगे आणि सर्वच प्रमुख अण्णासाहेबांसोबत काम करणारे पदाधिकारी आणि उपस्थित कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज आमच्या सर्वांकरताच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अण्णासाहेब डांगे यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व
ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या, भारतीय जनसंघाच्या वाटचालीमध्ये, वाढीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा दिला, ते पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये परत आलेले आहेत. खरं म्हणजे मला आठवतं की आम्ही अगदी लहान कार्यकर्ते असतानापासनं प्रमोदजी, गोपीनाथजी, अण्णा, पुढे भाऊसाहेब, अरुण भाऊ, ही सगळी मंडळी 24 तास राबणारी मंडळी की ज्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठं केलं, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं. आणि त्यात अण्णा तर संघ आणि जनसंघापासनं या पक्षामध्ये काम करत होते. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार तयार झाले आणि भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या जीवनातले अतिशय महत्त्वाचे वर्ष भारतीय जनसंघाला दिले. आणि त्यानंतर सातत्याने जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अण्णांनी सातत्याने पार पाडलेली आपण सगळ्यांनी बघितली. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून असतील किंवा त्यानंतर मंत्री म्हणून असतील, ज्या रोलमध्ये अण्णा गेले, कणखर, परखड आणि थेट, अशा प्रकारेच अण्णांची भूमिका नेहमी राहिली आहे. मला तर मी महापौर असताना अण्णांनी ज्याचा उल्लेख केला की टँकर मुक्त महाराष्ट्र याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार करण्यात आलं आणि त्यावेळी त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सदस्य म्हणून मला अण्णांसोबत काम करण्याची संधी त्यावेळी मिळाली. आणि ज्या प्रकारे अण्णांनी हा टँकर मुक्तीचा कार्यक्रम त्या काळात अतिशय ताकदीने त्या ठिकाणी राबवला, ती देखील मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण वाटचालीतली एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. आम्ही युवा मोर्चाचे कार्यकर्ते, लहान कार्यकर्ते म्हणून नेहमी बघायचो अण्णांचं स्थान पक्षामध्ये खूप मोठं होतं. मी अगदी जवळून बघितलं की गोपीनाथजीही अण्णांशी सल्लामसलत केल्याशिवाय कधीच निर्णय घ्यायचे नाहीत. किंबहुना त्या काळामध्ये ज्यावेळी युतीचं सरकार होतं त्या काळात प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी माननीय गोपीनाथराव हे अण्णांकडे प्री कॅबिनेटची बैठक घ्यायचे आणि तिथे सगळे निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय करायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय व्हायचा. त्यामुळे निश्चितच अतिशय ज्येष्ठ नेते म्हणून अण्णासाहेबांकडे त्याही वेळेस पाहिलं जायचं. मला आजही आठवतं की माझी संघ जीवन गाथा हे पुस्तक अण्णांनी लिहिलं आणि आपला सगळा प्रवास हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिला. त्याच्या प्रकाशनाला मी देखील उपस्थित होतो. आणि खरं तर अण्णा फार चांगले वक्ते आहेत आणि त्यांच्याकडचे किस्से आणि कहाण्या त्यांच्या भाषणामध्ये या ऐकण्यासारख्या असायच्या. दुर्दैवाने त्या काळामध्ये काही गैरसमज तयार झाले आणि अण्णांचा स्वभाव हा परखड आणि थेट असल्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे अण्णांनी परखड आणि थेट भूमिका घेतली. पण अण्णा, मी आजही आपल्याला सांगतो की आपण ज्यावेळेस पक्षातनं बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपण दुसऱ्या पक्षात घेतला त्यावेळी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दुःख झालं आणि विशेषतः अनेक वर्ष हे शल्य स्वर्गीय गोपीनाथरावांना होतं. कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे की आपल्या पक्ष सोडण्याचं जे दुःख होतं ते गोपीनाथराव अनेक वेळा बोलून दाखवायचे. पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्या घरीच काही ना काही गैरसमज होतात, कुरबुरी होतात आणि त्यातनं असे प्रसंग येतात.
पण पक्षातनं बाहेर गेल्यानंतर, घरातनं बाहेर गेल्यानंतर इतके वर्ष मी बघितलं, अण्णांनी दुसऱ्या पक्षातही काम करत असताना कधीही मूळ विचारावर प्रहार केला नाही. ज्या विचारातनं अण्णा तयार झाले त्यांनी कदाचित पक्षाला विरोध केला असेल, कदाचित त्यांनी परिस्थितीला विरोध केला असेल, पण विचाराला कधी अण्णांनी विरोध केला नाही. कारण त्यांचं असेल किंवा चिमण भाऊंचं मन हे काही तिकडे रमलं नाही, ते मन इकडेच होतं. पण तिकडे राहणं ही एक प्रकारे त्यावेळची राजकीय आवश्यकता म्हणा, मजबुरी म्हणा, जे काय असेल. आणि म्हणूनच आज इतके वर्षानंतरही ज्यावेळी चंद्रकांत दादांनी या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, त्यावेळी ते मला जेव्हा भेटायला आले तर आपल्या घरामध्ये परत येण्याचा जो आनंद होता तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता. आणि जसं आता चिमण दादांनी सांगितलं की इतके वर्ष आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो, कारण आम्ही दोघांनी युवा मोर्चात एकत्रित काम केलं. आणि मला असं वाटतं की शेवटी भारतीय जनता पार्टी हेच आपलं घर आहे, ही भावना नेहमीच त्यांच्या मनामध्ये राहिली. खरं म्हणजे अण्णांनी समाजाकरता, अण्णांनी महाराष्ट्राकरता प्रत्येक ठिकाणी केलेलं काम हे अतिशय वेगळं काम आहे. मगाशी चंद्रकांत दादांनी उल्लेख केला, चोंडीचं जे स्वरूप आज आपण पाहतोय त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा अण्णासाहेबांचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे, खरं तर पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर ज्यांनी एक राजा किंवा एक राणी कशी असावी याचा वास्तुपाठ आपल्याला घालून दिला. अतिशय आदर्श अशा प्रकारचा राज्यकारभार ज्यांनी चालवला, अशा पुण्यश्लोक अहिल्या मातेंचं जन्मगाव, त्यांचा तो जन्माचा वाडा, हे सगळं अतिशय दुर्लक्षित होतं आणि त्याच्याकडे कोणाचे लक्ष नव्हतं. तिथे लक्ष वेधून त्या ठिकाणी ते स्मारक तयार झालं पाहिजे हा प्रयत्न अण्णांनी केला आणि ते करून दाखवलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की समाजाकरता आणि विशेषतः धनगर समाजातही अनेक नवीन संकल्पना राबवणारे अण्णासाहेब राहिले. आज एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अण्णांचं वय किती आहे मी आपल्याला सांगणार नाही, पण या वयातही आवाजही खणखणीत आहे आणि काम करण्याची उमेदही खणखणीतच आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे अण्णांसारखे एक ज्येष्ठ नेते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि हा सगळा त्यांचा इथे उपस्थित असलेला बृहद परिवार हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला एक शक्ती लाभेल आणि आपल्याच घरचा व्यक्ती पुन्हा घरी आल्यानंतर जो एक मनस्वी आनंद असतो तो आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे. त्यामुळे अण्णा, आम्ही आपलं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे प्रवेश घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि अण्णा म्हणाले आम्हाला सांभाळून घ्या. अण्णा, आपण ज्येष्ठ आहेत त्यामुळे तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्या, काही चुकलं तर रागवा, पण आता तुम्ही त्या दिवशीच सांगितलं आता हेच घर, आता दुसरं घर नाही आणि आम्ही तुमच्या मनात अशी भावना येणार नाही. असंच आमचं देखील काम हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे निश्चितपणे आपल्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्य या ठिकाणी करू हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा अण्णांचं आणि अण्णांसोबत सर्व ज्या लोकांचा प्रवेश झालेला आहे, चिमणदादा, विश्वनाथ आणि सगळे पदाधिकारी, या सर्वांचं मनापासनं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.